नवीन पनवेल सेक्टर 11 इथे पनवेल महानगरपालिकेच्या नवनिर्मित आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्राचा भव्य उद्घाटन सोहळा आज मोठ्या उत्साहात पार पडला, ज्याचं उद्घाटन राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांच्या हस्ते संपन्न झाले। यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, विधान परिषद आमदार विक्रांत पाटील, भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार पद्मश्री दिलीप वेंगसकर, पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे, सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख, माजी महापौर कविता चौतमोल, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, सर्व पदाधिकारी, महापालिका अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते। आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांनी सुसज्ज असलेल्या या क्रिकेट प्रशिक्षण केंद्रामुळे पनवेल आणि परिसरातील नवोदित क्रिकेटपटूंना दर्जेदार प्रशिक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। क्रिकेट क्षेत्रात नवीन प्रतिभावान खेळाडू घडवण्यासाठी हे केंद्र उपयुक्त ठरणार आहे। या प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षण देण्यासाठी पनवेल महानगरपालिकेने दिलीप वेंगसकर फाउंडेशनशी करार केलाय। अनेक वर्षापासूनचे चाललं होतं, स्वप्न पण होतं, कारण मी इकडे जवळच राहतो आणि मी ग्राउंड बघायचो काय अवस्था होती त्याची, आणि आता खूप छान झालं आहे आणि महानगरपालिकेने खूप उत्कृष्ट कार्य केलेलं आहे आणि त्याचे आभार मानतो, कारण इकडे खूप टॅलेंट आहे आणि त्या टॅलेंटला एक चांगलं ते व्यासपीठ मिळालं त्याचा फायदा त्यांना होऊ शकतो। कारण माझी जी अकॅडमी आहे ओव्हल मैदानावरती, तर तिकडे कामोठे कळंबोलीवरनं वगैरे मुलं येतात आणि मुंबईचा कॅप्टन अंडर-16चा जो आहे तो कामोठेचा आहे, तर ती मुलं इकडे येऊ शकतात, तर त्याचा फायदा इकडच्या मुलांना होईल आणि इकडची मुलंसुद्धा मुंबईला म्हणा किंवा इंडियाला म्हणा किंवा IPL वगैरे खेळू शकतील, आणि इकडे खूप टॅलेंट आहे। ते आता आमच्याकडे अंडर-12 आहे, अंडर-14, अंडर-16 आणि अंडर-19 हे 4 एज ग्रुप्स आहेत आणि 4 नेट्स लागणार। त्याच्यामध्ये 20 मुलं एका नेटमध्ये राहणार, तर 80 मुलांना फ्री कोचिंग करणार आणि मी एक्सपेक्ट करतो 2000 तरी मुलं ती सिलेक्शन ट्रायलला, तर त्यातली 80 मुलं आम्ही काढणार। आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्रामध्ये एकूण 200 खेळाडूंना एकाच वेळी प्रशिक्षण दिलं जाणार आहे। या ठिकाणी प्रशिक्षण देत असताना पनवेल महापालिका क्षेत्राकरिता 50% खेळाडू, 25% रायगड भागातील आणि 25% इतरांकरिता जागा राहणार आहे। याच्यामध्ये पनवेल महानगरपालिका हद्दीमधील 50% विद्यार्थी, 25% हे रायगड जिल्ह्यातील विद्यार्थी आणि 25% इतर, अशा प्रकारे आपण विभागणी केलेली आहे आणि 101 खेळाडू हे याच्यामध्ये मोफत करण्याबद्दलची आपण त्याच्यामध्ये प्रोव्हिजन घेतलेली आहे। त्यामुळे खरोखर या भागामध्ये असलेले गरीब असतील पण होतकरू असतील, ज्यांच्यामध्ये टॅलेंट असेल, त्यांची प्रतिभा नक्कीच यामध्ये विकसित होऊ शकेल आणि त्यांना या ठिकाणी संधी मिळू शकेल। आणि इतक्या वेंगसरकर साहेबांसारख्या इतक्या चांगल्या कुशल मार्गदर्शकाच्या कोचच्या अंतर्गत जर का ते डेव्हलप जर का झाले, तर नक्कीच ते भारताला यापुढे प्रतिनिधित्व मिळू शकेल। 7.5 एकरावर उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पासाठी 14,55,00,000 खर्च करण्यात आलाय।